काय नाही झालं गोदे. घ्या जेवण करून घ्या. काय टेन्शन आहे मला सांगा ते. सांगा काय झालं. तुम्ही सांगितल्याशिवाय मला काही समजणार आहे का? काय टेन्शन आहे ते तरी सांगा. काय झालं गोदे, PM किसानचे पैसे नाही आले, फुटतुटीचे पैसे नाही आले. अगं खरीप जवळ आलाय, खिशात दमडी बी नाही. खत घ्यायचंय, बियाणं घ्यायचंय, काय करा मला समजा नाही. यावर्षी आमचा खरीप कसा जाईन आणि कसं नाही ती देवालाच कृपा आहे बघ. आता गोदे पाहू आता काय होतंय ते. काय चाललंय शांताराम भाऊ? हा नमस्कार. काय राहू सर, काय काम काढलं? काय नाही, चाललो होतो वावरात. म्हणलं चला शांताराम भाऊला भेटून जाऊ. बरं झालं आला बा तू. काय ते तुमचं नातू आजारी होतं म्हणतो, बरं आहे का आता? आता बरं वाटतंय रावसाहेब त्याला. बरं आहे. हां बरं आहे बरं. नमस्कार शांताराम भाऊ. हां नमस्कार मॅडम. हा या बसा मॅडम या. धक्का काय चाललंय मग? काही नाही मॅडम, सर्व ठीक चालू आहे, व्यवस्थित आहे. ठीक आहे ठीक. मग शांताराम भाऊ तुम्ही ॲग्रिस्टॅकचं रजिस्ट्रेशन केलं की नाही? नाही केलं मॅडम. का? अहो ते नातू तापला होता, त्याला दवाखान्यात घेऊन गेलो आणि मग त्या कामाच्या याच्यात मला जमलंच नाही मॅडम. नाही असं नका करू, तुम्हाला ते करावं लागेल ॲग्रिस्टॅकचं रजिस्ट्रेशन. अहो ते ॲग्रिस्टॅक जाऊ द्या. माझे PM किसानचे पैसे नाही आले, फुटतुटीचे पैसे नाही आले, त्याच्याबद्दल काही सांगा. ते काय का येणार आहे काय ते नाही? ॲग्रिस्टॅकचं रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुमचे हे कोणतेच पैसे किंवा कोणताच लाभ तुम्हाला मिळणार नाही. काय म्हणता मॅडम? हो म्हणजे ॲग्रिस्टॅक रजिस्ट्रेशन करावं लागेल? करावंच लागेल तुम्हाला. बरं मॅडम. अहो त्याला काय कागदपत्र लागत? काही नाही, 12 खाते उतारा, आधार कार्ड आणि आधार लिंक असलेला मोबाईल. मोबाईल पण लागेल? हो, त्याच्यावर OTP येतो ना आपला. हो 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 मॅडम. अहो ते रजिस्ट्रेशन कुठं करावं लागेल? आपल्या गावात CSC सेंटर आहे ना, ते चौकात येते? हो तेच तिथे जा, हे सर्व कागदपत्र घेऊन जा, ते करून देतील तुम्हाला. बरोबर. उद्या गेलं होईल ना? लगेच तुम्ही आताही गेले तर लगेचच होईल ते. हा ठीक आहे मॅडम, आज जातो तेवढं रजिस्ट्रेशन करून घेतो. प्रथम प्राधान्याने ते करून घ्या. बरोबर. करून घ्या मॅडम, सांगताय रजिस्ट्रेशन करून घ्या, आपल्याला अनुदान भेटेल, नाही तर बंद होऊन जाईल आपला अनुदान. गोदे ते रजिस्ट्रेशन करायलाच पाहिजे बरं का. करून घ्या. बरोबर बोलताय गोदा अक्का. बरोबर आहे की? बरोबर. काय शांताराम भाऊ, काय यांच्या नदी लागतोय? आपले कामं सोडायचे आणि यांच्या मागे फिरायचं. काय पैसे बिशी येत नाही. शांताराम भाऊ, मी तर काही रजिस्ट्रेशन केले, त्यामुळे PM किसानचे पैसे माझे आले, नुकसानीचे पैसे आले. दीपक का ना तुझे पैसे आले? मग अरे यार रजिस्ट्रेशन करायला पाहिजे रे बाबा, फार महत्वाचं आहे ते. हा नमस्कार मंगेश दादा. नमस्कार शांताराम भाऊ, या 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 या. काय काम काढलं? बसा. मंगेश दादा, मला आहे ना ॲग्रिस्टॅकचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. कागदपत्र आणले का? आणलेत ना. हे कोणते आणले दाखवा बरं. 7/12 आहे, हा खाते उतारा आणि आधार कार्ड आहे. मोबाईल लिंक आहे ना? मोबाईल पण आहे. मोबाईल आणलाय ना? बरं द्या बरं इकडे. एवढं फॉर्म घ्या ना. द्या बरं, लगेच बघतो मी. शांताराम भाऊ, तुमचा मोबाईल नंबर जो लिंक आहे त्याच्यावर OTP आला असेल तेवढा द्या बरं. बरं 1 मिनिट. हां घ्या. सांगा. 3315. 3315. झालं बरं का रजिस्ट्रेशन तुमचं? झालं? हो झालं. मग दादा ते सर्टिफिकेट काय भेटेल? ते पण भेटेल ना लगेच. अरे वा, PM किसानचे पैसे पडले 2000. ए गोदे काय? अरे पण 2000 रुपये पडले PM किसानचे. हे पाय गोदे. बापरे वा, बरं झालं मॅडमने सांगितलं म्हणून तुम्ही ॲग्रिस्टॅकचं काम केलं. हा पाय गोदे. आले किती पैसे मॅडमने सांगितले म्हणून? हे बघ आता 2000 रुपये पडले PM किसानचे. आता फुटतुटीचे पैसे येतील, पीक विम्याचे पैसे येतील. या वर्षीच्या खरीपचा काही चिंता नाही राहिली पाय गोदे. पाय बरं रजिस्ट्रेशन केलं, मॅडमने सांगितलं. पाय बरं झालं. वा परमेश्वरा. नमस्कार शेतकरी बंधूंनो,
मी रामदास मडके, तालुका कृषी अधिकारी इगतपुरी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना असे आवाहन करत आहे की महाराष्ट्र शासन यांची ॲग्रिस्टॅट जी योजना आहे त्यात सर्व शेतकरी बंधूंनी आपले फार्मर आय डी काढून घ्यावे. त्या फार्मर आय डी काढल्यामुळे आपल्याला ज्या कृषी विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात त्यासाठी फायदा होईल. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर कृषी विभागाच्या पीक कर्ज, पीक विमा, नमो किसान, नंतर PM किसान, त्याचबरोबर MHA-DBT, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प इत्यादी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत जे पंचनामे झालेत त्याचा लाभ मिळण्यासाठी सुद्धा फार्मर आय डी हा मस्ट केलेला आहे. तरी याद्वारे मी सर्व शेतकरी बांधवांना असे आवाहन करत आहे की महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच इगतपुरी तालुका कृषी विभाग यांच्यामार्फत सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन ॲग्रिस्टॅट नोंदणी करून फार्मर आय डी काढून घ्यावा. नमस्कार.